आज मी तुम्हाला गाजरापासून गोड पराठा बनवून दाखवणार आहे। एक गाजर घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून साल काढून बघा अशा पद्धतीत खिसून घेतलेलं आहे, एकदम बारीक खिसलेलं आहे। त्यात टाकणारे बिन केमिकल गूळ, ह्या टाकायचे वेलची, जायफळ पूड, साखरेमध्ये मी कुटून घेतलेली आहे। एकदम एक चिमूट किंवा 2 चिमूट असं मीठ टाकायचं। एक चमचा तुमच्याकडे दूध पावडर असेल तर ती जरी टाकली तरी पण चालू शकते। आता हे काय करायचं माहिती आहे का, मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतलंय बघा। आता आपण बनवायला घेऊया। त्यासाठी बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, गोळा घेतलेला आहे आणि बघा आता हे बनवस्तवर एक 2 मिनिटं तरी लागतात। हे तर पीठ पहिलेच मळलेलं होतं मी आणि साईडला ठेवलं होतं बघा, एवढं पातळ झालेलं आहे। बदाम, काजू, पिस्ता असं जर काय असेल तुमच्याकडे हे बघा मी पहिलेच पावडर करून ठेवते। लय जर वेळ झाला आणि मुलांना जर पराठा द्यायचा म्हटलं तर मी हे टाकून सुद्धा मी पराठा बनवून देते। ह्याच्यामध्ये सुकं खोबरं वगैरे सगळंच आहे, खारीक बारीक केलेली आहे। तर हे सगळं जरी असं टाकलं ना त्याच्यामध्ये, हे 1.5 चमचा घेतलेला आहे मी आणि हे आपण आता मिक्स करूया आणि हे भरूया बघा, म्हणजे लगेच थोडंसं सुकं होतं। टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे पण लाटून घेऊया, मस्त असं बघा लाटून घेतलेलं आहे। आता ह्यात आपण भरून घेऊया, तर चमच्यानं भरायचा अशा पद्धतीत आहे बघा। एक जरी नेलं ना मुलांनी डब्याला टिफिनला तर मस्त असं पोटभर होईल बघा। असं पकडायचं, लूज पकडायचं, लक्षात ठेवायचं। आणि तसं नाही हे करायचं तर आपण कसं बाकीचे करतो पराठे, तसं जरी तुम्ही उंडा करून जरी भरलं तरी चालतं। हे जे वरचं आहे ना हे आता काढून टाकू आपण। हे बघा एवढा गोळा होता, काढून टाकायचा ना, दाबून जरी ठेवला तरी पण चालू शकते। तर खाली घेते हे आणि पीठ घेऊया खाली, असं हातानं पहिलं पसरून घेऊया, कारण बघा तसं भरताना असे हवा भरते त्याच्यामध्ये। हलक्या हातानं लाटायचं, जोर देऊन लाटायचं नाही। हे बघा अशा पद्धतीत हलक्या ह्याच्यामध्ये लाटायचं कधी पण, कारण की आपण ह्याच्यामध्ये बघा जास्त भरलेलं आहे। असं थोडं थोडं मग असं काय होतं, जोरात जर दाबलं का नाही तर असं साईडला येतं। हे बघा हे कसं साईडला आलेलं आहे। तवा ठेवलाय बघा गरम करायला। आता हे आपण टाकून घेऊया। गॅस आहे मीडियम आणि हे थोडं थोडंसं तसं हातानं जरी आपण अजून केलं तरी चालतं। हे बघा असं, आणि जास्त भरल्यामुळे जास्त पण आपल्याला हे पातळ करता येणार नाही, कारण की हा असा जाडच असा ठेवला तर चांगला लागतो, कारण जास्त भरलं गेलेलं आहे ना। आता खालची साईड आपण चांगली भाजून घेऊया, पलटी करून घेऊया। बघा मस्त असा भाजला गेलेला आहे, एकदम मस्त असा मीडियम गॅसवर किंवा बारीक गॅसवर असं खरपूस भाजून घ्यायचं। लगे भाजलं जातं आणि आतून पण चांगलं असं शिजलं जातं, चवीला छान लागतं बघा। तुम्ही मग ह्याला तूप लावलं तरी चालेल किंवा बटर जरी लावलं तरी चालेल। आता काय करायचं, आपल्याला ह्याला दाबून दाबून चांगलं भाजून घ्यायचे, जेणेकरून हे जे काठ आहेत ना साईडचे पण हे पण चांगले भाजले गेले पाहिजेत। बघा आता हे फुगायला लागलं बघा, अशा पद्धतीमध्ये फुगतो। मग जेव्हा आपण असं दाबून भाजतो ना तेव्हा असा फुगला जातो। मग हे बघा असं मस्त बघा दाबून दाबून मी असं भाजून घेतलेलं आहे, त्याला फुगूनच दिलं नाही बघा। असं फुगायला लागलं की असं दाबून भाजलेलं आहे बघा दोन्ही साईडून। बघा मस्त कोपरं बी सगळं चांगलं असं भाजून घेतलेलं आहे बघा, सगळ्या साईडून असं